बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि काही महत्त्वाच्या घडामोडी। एक ब्रेकिंग न्यूज बघूया। एकनाथ खडसेंसंदर्भातली बातमी आहे। एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधलेला आहे। मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद गिरीश महाजनांवर आहे असं खडसे म्हणालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद गिरीश महाजनांवर आहे, तसंच मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद काढला तर गिरीश महाजन कुठेच नसतील असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी केलं। तसंच महाजनांनी हे लक्षात ठेवावं की नाथाभाऊंच्या योगदानाने ते आहेत, तसंच आम्ही त्यांना उजेडात आणलं नसतं तर त्यांचं काहीच झालं नसतं असा टोलाही त्यांनी लगावला। तसंच हे त्यांच्या फार लक्षात येण्यासारखं नाही असंही खडसे म्हणाले। दरम्यान ते जोपर्यंत मंत्री झाले तोपर्यंत त्यांना सर्व बाबींनी मी सहकार्य केलं। मी प्रत्येक वेळी माझ्या सभा होत होत्या, पण कदाचित ते विसरले असतील असा घणाघाती टोलाही खडसेंनी गिरीश महाजनांना लगावलेला आहे। गिरीश महाजनांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की नाथाभाऊ तुझ्या मोठ्या होत्या, नाथाभाऊंचं योगदान तुमच्या मोठ्या होत्या मोठं आहे। आम्ही जर उजेडात आणलं नसतं तर कदाचित नसते, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली नसते तर कदाचित नसतं। पण ठीक आहे, गिरीश महाजनला तसं वाटतं की लहान आहे, पण माननीय मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद गिरीश महाजनला आहे। मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद जर काढला तर गिरीश महाराज कशातच नसतील अशी स्थिती आज आहे। आणि त्यामुळे फार गिरीश महाजनांचं लक्षात येण्यासारखं नाही आहे। त्यावेळेस विनोद तावडे वगैरे सगळे आम्ही हजर होतो। मराठा बहुल मतदारसंघ आहे, या ठिकाणी येणं अवघड आहे, परंतु अशाही परिस्थितीमध्ये मी आग्रह धरला की या ठिकाणी आम्ही निवडून आणू, कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आणि हा मतदारसंघ त्यामुळे बदलला आहे। गिरीश महाजन कदाचित विसरले असतील। त्यांच्या मतदारसंघामध्ये जोपर्यंत ते मंत्री झालेत तोपर्यंत त्यांना मी सातत्यानं सर्व बाबींनी सहकार्य केलं, सर्वतोशी सहकार्य केलं। माझ्या सभेशिवाय त्यांच्या मतदारसंघामधली निवडणुकीची संपतच नव्हती। प्रत्येक वेळी माझ्या सभा व्हायच्या, प्रवास व्हायचा, प्रचार व्हायचा,